बेसनाचे लाडू आवडतात मात्र बनवायला घाबरता? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. खास टिप्स दिलेले आहेत, त्यानुसार लाडू बिघडणं अशक्य आहे. चला बघूयात इन्ग्रेडियंट्स. तर इथे घेतलेलं आहे 2 वाटी बेसन. ह्याच वाटीनं मी मोजून बेसन घेतलेलं आहे. थोडीशी वेलची वाटून घेतलेली आहे. अर्धा वाटी तूप, 1 वाटी साखर आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला कढई गरम करायची आहे. तूप टाकायचं आहे आणि तूप सगळं एकदम व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. काही जण कच्च्या तुपामध्येच बेसन टाकतात, त्याच्यामुळे खूप लवकर तुपाचा वास यायला लागतो. तर त्याच्यासाठी ही टिप्स आहे की तूप छान तापू द्यायचं, मग बेसन टाकायचं आणि मग त्याला हलवत राहायचं. हे परतत राहणं, हलवत राहणं बेसनच्या लाडूमध्ये खूप गरजेचं आहे. आपण थोडा वेळ जरी मोकळं सोडलं ना तर ते तळाशी बेसन लागतं तुपामुळे आणि खूप लवकर करपायला लागतं. मग ते एकतर बेसन व्यवस्थित भाजत नाही, त्याचबरोबर करपट लागतं. आणि हे मी इथे टाकत आहे 2 चमचे रवा. त्याच्यामुळे काय होतं, आपलं बेसन पीठ जे आहे ते बारीक जरी असलं तर असे दाणेदार लाडू होतात आणि आपल्या टाळूला चिटकत नाहीत. बऱ्याचदा असं होतं की बेसनचे लाडू हे टाळूला चिटकतात, म्हणून खायला पण थोडंसं हे वाटतं. मग लागलं तर आणखीन थोडंसं तूप टाकायचं, कारण बेसनामध्ये फरक असतो. काही बेसन लवकर ड्राय पडतं, तर अंदाजा घेऊन परत तूप टाकायचं, परत भाजून घ्यायचं. आता बघा, ह्या बेसन पिठाचा मस्त सुवास सुटला आहे आणि त्याचबरोबर ह्याला जरा तूप पण सुटायला लागले. मग आता गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊ द्यायचं. तर इथे गॅस बंद केल्यानंतर ह्याला थोडा वेळ असंच त्याची हवा वाफ काढायची, नाहीतर तसंच सोडून दिलं तर पुन्हा तळाशी लागतं. मग आता हे थंड झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, लाडू बनवण्यासाठी सगळ्यात सोपी टिप्स की हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. पूर्णपणे थंड झालेलं बेसन पीठ आहे हे, तेव्हा टाकायचे आणि याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर. आणि हे मिक्सरला वाटताना बंद चालू करत असं करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं. एकसारखं फिरवायचं नाही, तर साखर गरम होते, लाडू बनत नाहीत. आणि हे असं आपण वाटल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचे. तुम्ही हे करून बघा. पहिल्यांदा जरी लाडू करत असाल ना तरी तुमचे लाडू बिघडणार नाहीत, याची 100% गॅरंटी मी देते. अशा प्रकारे मिक्स करून सगळी साखर आपल्याला पिठाला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तुम्ही किती पण वेळाने लाडू बनले तरी याचे लाडू बनतात, कोरडं पडत नाही. मग याच्यात मी घातलेलं आहे ड्रायफ्रुट्स, हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे बनवते मी लाडू आणि हे लाडू इतके छान बनतात ना, पेड्यासारखे बनतात. पेड्यासारखे मऊ, पेड्यासारखे खुसखुशीत आणि दिसत आहेत पण पेड्यासारखे, हो की नाही? तर हे लाडू खूप झटपट बनतात. पाकाची गरज नाही, वाट बघण्याची गरज नाही, खूप लवकर बनतात. फक्त बेसन भाजताना थोडंसं लक्ष द्यायचं. हे झाले आपले बेसनाचे लाडू, मस्त दिसत आहेत पेढ्यासारखे. आणि हे मला गावाला द्यायचे म्हणून मी ह्याची पॅकिंग करणार आहे. तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते मला नक्की सांगा. अशा प्रकारे हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि मी अशाच प्रकारे बनवते. माझा हात बसला आहे त्याच्यामुळे माझे लाडू हे असेच बनतात. कितीही गोल करायचा प्रयत्न केला तरी माझे लाडू हे पेढ्यासारखे असेच बनतात. खूप जण म्हणतात की तुम्ही साच्यातून बनवलं का? म्हटलं नाही, आता सवय लागली आहे. आता हे लाडू मी एका डब्यात ठेवून त्यात पेपर टाकून मग आणखीन एक लेयर ठेवून, कारण एकमेकाला जरी लाडू लागले ना ते तुपामुळे गरम होतात आणि ते चिटकून त्याचे हे निघतात, पीठ निघतं. म्हणून मी अशा प्रकारे पॅक करून मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. परत या. थँक्यू.